कृषी विधेयकासंदर्भात दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे आणि त्या निमित्ताने भारत बंदचा देखील कॉल देण्यात आला आहे। विविध पक्षांनी या भारत बंदच्या कॉलला पाठिंबा दिलाय आणि या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेतून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा देणाऱ्या पक्षाची भूमिका दुटप्पी आहे असे म्हणत त्यांच्यावर प्रतिकात्मक टीका केली। सोबत शरद पवार केंद्रात मंत्री असताना त्यांनी कायद्यात बदलाची पत्राद्वारे मागणी केली होती। शिवसेनेची आधीची भूमिका समर्थनाची होती, आता विरोध करणारे तेव्हा बाजूला होते असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला। कृषी विधेयकाच्या संदर्भात दिल्लीमध्ये एक आंदोलन चाललंय आणि त्या निमित्ताने एक भारत बंदचा देखील कॉल देण्यात आलाय आणि विविध पक्षांनी या भारत बंदच्या कॉलला त्या ठिकाणी पाठिंबा देखील दिला आहे। आज खरं म्हणजे या सगळ्या पक्षांची भूमिका ही किती दुटप्पी आहे हे आपल्यापर्यंत आणि आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता ही पत्रकार वार्ता या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे। आपल्याला माहिती आहे की ज्या कायद्यांच्या संदर्भात आंदोलन चाललंय सगळ्यात पहिल्यांदा हे कायदे करणारं राज्य महाराष्ट्र आहे। 2006-07 साली महाराष्ट्राने लँड लिझिंगचा कायदा केलाय। जो कायदा आज केंद्राने केला तो कायदा त्या काळामध्ये जेव्हा यूपीएचं सरकार देशात होतं आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार हे महाराष्ट्रात होतं तेव्हा तो कायदा केलाय। मॉडेल एपीएमसी ऍक्ट की ज्याच्यामध्ये खासगी बाजार समित्या तयार करता येतात तोही सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याने केला। तोही काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये केला। आज महाराष्ट्रामध्ये अनेक खासगी एपीएमसी चालल्या आणि त्या एपीएमसी चालल्यामुळे कुठली एपीएमसी बंद झालेली नाही किंवा लँड लिझिंगचा जो कायदा आहे तो कायदा आल्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याची जमीन गेली नाही। किंबहुना महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांनी गुंतवणूक करून व्हॅल्यू चेन्स तयार केले आहेत। आपल्याला माहिती आहे नाशिकमध्ये टोमॅटोची, कांद्याची अशा वेगवेगळ्या व्हॅल्यू चेन्स आहेत की ज्या थेट खरेदी याच कायद्याच्या अंतर्गत जो कंत्राटी शेतीचा कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत या ठिकाणी या व्हॅल्यू चेन्स कार्यरत आहेत। आणि म्हणून मला कधी कधी आश्चर्य वाटतं की महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टी झाल्या आणि आपल्या सरकारच्या काळात केल्या त्याच गोष्टी जर केंद्र सरकारने केल्या तर काही पक्ष ट्रॅक्टर चालवून राहिले आहेत पण त्यांना कुठलंही समर्थन हे महाराष्ट्रात मिळालेलं नाही। पण हे एवढ्यापुरतं मर्यादित नाहीये। आज या ठिकाणी जाणीवपूर्वक मी हा काँग्रेसच्या जाहीरनाम्यातले काही कागद या ठिकाणी आणलेले आहेत। हा काँग्रेसचा जाहीरनामा 2019चा आहे आणि 2019च्या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेस पक्षाने म्हटलं होतं की काँग्रेस सत्तेत आल्यास बाजार समित्यांचा कायदा निरस्त करण्यात येईल आणि शेतमालाच्या व्यापाराची पर्यायी व्यवस्था उभी करण्यात येईल। काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये पेज क्रमांक 17 पॉइंट क्रमांक 11 याच्यामध्ये स्पष्टपणे ते असं म्हणतात की बाजार समित्यांचा कायदा हा रद्द करण्यात येईल काँग्रेसचं सरकार आल्यानंतर। एवढंच नाही तर काँग्रेसने हे देखील सांगितलंय जीवनावश्यक वस्तू कायदा संपवण्यात येईल व त्या जागी नवीन कायदा आणण्यात येईल। घोषणापत्राचा पेज क्रमांक 18 काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या पेज क्रमांक 18 मध्ये काँग्रेसने या ठिकाणी सांगितलंय आणि 27 इथं 19 आहे त्याच्या पूर्वीही 27 डिसेंबर 2013 ला सन्माननीय राहुल गांधीजी यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यात त्यांनी सांगितलं काँग्रेस शासित राज्यांमध्ये एपीएमसी कायद्यातून भाजीपाला व फळे डिलीट करण्यात येतील। आता याच गोष्टी केंद्र सरकारने केलेल्या आहेत तर त्याला कुठेतरी विरोध करण्याचं काम हे काँग्रेस पक्षाच्या वतीनं होताना दिसत आहे।
एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे की माननीय पवार साहेबांनी सातत्याने बाजाराच्या सुधारणेचा समर्थन त्या ठिकाणी केलंय. काल आपल्यापैकी अनेकांनी त्यांचं पत्र देखील दाखवलं. ज्यावेळी पवार साहेब हे केंद्र सरकारमध्ये मंत्री होते त्यावेळी टास्क फोर्स तयार करून त्या टास्क फोर्सने नेमक्या या सुधारणा सांगितल्या होत्या आणि 2010 आणि 2011 म्हणजे ऑगस्ट 2010 आणि नोव्हेंबर 2011 सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पवार साहेबांनी पत्र पाठवून त्यामध्ये बाजारपेठेत सुधारणा करण्याकरता खासगी गुंतवणूक कशी महत्वाची आहे आणि ती व्यवस्था कशी उभी केली पाहिजे असं त्या पत्रात स्पष्ट नमूद केलं होतं. 2010 मध्ये पवार साहेबांनी लिहिलेल्या पत्रात शेती क्षेत्राचा संपूर्ण विकास, रोजगार आणि आर्थिक प्रगतीसाठी चांगल्या बाजाराची आवश्यकता आहे आणि असे करायचे असेल तर मॉडेल एपीएमसी कायदा हा त्या ठिकाणी लागू केला पाहिजे अशा प्रकारचं पत्र त्यांनी पाठवलं होतं. बिलकुल नाही, अशी कधीच भूमिका नव्हती. या उलट महाराष्ट्रामध्ये आम्ही कायदा तयार केला होता ज्या कायद्यामध्ये एमएसपी जर दिली नाही तर 1 वर्षाची शिक्षा असा कायदा आम्ही तयार केला होता ज्याच्यावर कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी बंद केला आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्याच्या विरुद्ध आंदोलन झालं आणि त्यानंतर आम्ही त्याच्यावर एक समिती तयार करून त्याची चर्चा करण्याकरता त्या समितीमध्ये त्याची डेलिब्रेशन चालले होते आणि त्याची एक जॉईंट सिलेक्ट कमिटी देखील आम्ही तयार केली होती. त्यामुळे म्हणूनच मी सांगतो की हे दुटप्पी भूमिका आहे. ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या हिताचा विचार होतोय त्यावेळेस विरोध करायचा आणि स्वतः मात्र ज्यावेळेस सत्तेत आहे त्यावेळेस तेच बोलायचं, हे अतिशय दुटप्पी आहे. तो रोलबॅक झाला नाही. आमचा कार्यकाळ संपला त्यामुळे ती कमिटी जी आहे ती कन्सल्टेशन्स करत होती त्यामुळे तो रोलबॅक झाला नाही. तो खालच्या सभागृहात पास झाला होता, वरच्या सभागृहात जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे. केंद्राने इन्सिस्ट केलंच नव्हतं. मला बघावं लागेल पण तेव्हा केंद्राने कुठे इन्सिस्ट केलं नव्हतं. महाराष्ट्राने तयार केलेला कायदा होता. सर, दोन प्रश्न. एक म्हणजे काल आपल्या दलाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी आणि शरद पवारांनी दोन्ही पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिलेला आहे आणि संजय राऊतांनी असं म्हटलेलं आहे की पंतप्रधानांपर्यंत ब्रीफिंग योग्य ती जात नाही, सचिव फक्त शेतकरी नेत्यांशी चर्चा करतात. दुसरा प्रश्न, राजस्थानचे अशोक गेहलोतांनी असं म्हटलेलं आहे की राजस्थानमध्ये भाजपाचा जो प्लॅन होता सरकार पाडण्याचा तो फसलेला आहे, तो प्लॅन आता भाजपा महाराष्ट्रामध्ये राहतो. पहिल्या प्रश्नाच्या संदर्भात हे काही केंद्रातलं सरकार हे महाराष्ट्रातल्या सरकारसारखं नाही की जे सचिव चालवते. केंद्रातलं सरकार हे पंतप्रधान आणि मंत्री चालवतात, ते सचिव चालवत नाहीत. दुसरं महत्वाचं असं आहे की काय तुमचा प्रश्न होता विसरलो मी दुसरा. हा नाही, मी त्याच्यावर कालच बोललोय की मी अशोक गेहलोतांना विचारणार आहे की काही प्लॅन त्यांच्याजवळ असेल आणि तो चांगला असेल तर त्याच्यावर नक्कीच विचार करू त्यांच्या प्लॅनवर. पण एक गोष्ट मी अतिशय स्पष्टपणे सांगतो आणि वारंवार सांगितलंय, सरकार पाडण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नाही, पाडण्याकरता आमचा कुठला प्लॅन नाही, पाडण्यासंदर्भात आमची कुठली कृती नाही. हे मात्र नक्की की ज्या दिवशी हे सरकार पडेल आपल्या स्वतःच्या अंतर्विरोधाने त्या दिवशी आम्ही अल्टरनेट सरकार नक्की देऊ, पण आमच्याकडनं कुठलाही प्रयत्न नाही. सर, केंद्र सरकार किसानों से बातचीत कर रही है, कई दौर पे हो चुकी वार्ता, अभी आगे भी चल रही है. अब पार्टी का क्या स्टैंड रहेगा, आपको क्या लगता है? नहीं, देखिए पार्टी का स्टैंड तो बहुत क्लियर है. हमने इन बिल को समर्थन किया, इन कानूनों का समर्थन किया है क्योंकि ये कानून किसानों के हित में है और इसीलिए कई किसान नेताओं ने इसका समर्थन किया है. आप देखिए महाराष्ट्र में किसानों के हित के सबसे बड़े नेता माने जाते थे शरद जोशी. शरद जोशी जी उस समय से इन कानूनों की मांग करते थे और आज भी उनके सारे समर्थकों ने महाराष्ट्र में इस कानून का स्वागत किया है और उन्होंने कहा इस कानून की आवश्यकता थी. तो मुझे लगता है कि पार्टी का स्टैंड बहुत क्लियर है. हाँ, ये जरूर है कि किसान जब आंदोलन कर रहे हैं तो उनसे बातचीत करके उसमें से मार्ग निकाला जाना चाहिए, वही प्रयास हमारा चल रहा है. लेकिन वहां कुछ तत्व ऐसे जरूर दिखते हैं कि जिनको न बातचीत में इंटरेस्ट है न हल में इंटरेस्ट है.
कुछ तत्व जरूर है कि जो ये चाहते हैं कि हल नहीं निकले, लेकिन मेरा विश्वास है जो सच्चे किसानों के नेता है वो बातचीत से हल निकालेंगे।